तर सर आपल्या बॉडी बिल्डिंग या क्षेत्रातील किती वर्षाचा अनुभव आहे? मी गेल्या 14 वर्ष बॉडी बिल्डिंग करतो. अच्छा. 2001ला चालू केलं मी. हां. त्यानंतर मग आतापर्यंत चालू केलं. हां, तर बॉडी बिल्डिंग येण्याच्या अगोदर आपली काही बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील काय पार्श्वभूमी अगोदरची आहे का? नाही, काहीच नाही. माझी म्हणजे घरचे वगैरे काय? नाही, फॅमिली माझी सगळी एज्युकेशनमध्ये आहे. अच्छा. आई वडील माझे रिटायर्ड शिक्षक आहेत. अच्छा. बहीण माझी जज आहे. हां. मी पण इंजिनिअरिंग केलेलं आहे एज्युकेशन. हां. माझा एक भाऊ तो पण इंजिनियर. अच्छा. आणि सर तुम्ही ज्यावेळेस बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये येत होते त्यावेळेस तुमच्या घरची परिस्थिती काय होती सर? परिस्थिती एकदम जेमतेम होती, कारण मिडल फॅमिलीला आहे मी. वडील शिक्षक असल्यामुळं. हां. आणि 3 भावंड असल्यामुळं पगार वाढवून जेमतेम 5 ते 6 हजार होता. दोघांचं असल्यामुळे चालायचं, पण त्यातला अर्धा खर्च तर मलाच पाठवायचे. मी 2001ला शिक्षणासाठी. त्यानंतर मग मी पुण्यात येऊनच जॉब वगैरे करत बॉडी बिल्डिंग चालू. अच्छा. तर आपलं प्राथमिक शिक्षण सर गावी झालं की पुण्यामध्ये? प्राथमिक शिक्षण माझं माझ्या घराच्या इथे झालं, पुढेच राहिलं. अच्छा. जिल्हा परिषदेची शाळा का? हो, जिल्हा परिषद. अच्छा. तर यासाठी तुमची तयारी कशी अशी तयारी काय करता? आता वर्ल्ड चॅम्पियन झालात, त्याच्या अगोदर मी म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून मेहनत. अच्छा. हां. त्यामध्ये कॅलरी इंटेक, प्रोटीन सप्लिमेंट ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून मी केलं. अच्छा. आणि मला काहीच हे नव्हती, म्हणजे जजमेंट काय नव्हतं की माझ्या ग्रुपमध्ये कोण खेळणार आहे. तर मी 2 वर्ष आउट ऑफ फॉर्म होतो इंजुरीमुळे. त्यामुळे मग मी माझा लास्ट टाइमचा जो विनर ग्रुप होता 85 kg, त्या ग्रुपमध्ये मी परत तयारी करायला ठरवलं. आणि मी 98 वरून एका महिन्यामध्ये 85 kg वेट करून त्या ग्रुपमध्ये परत केलं, कारण मला गॅरंटी होती की त्या ग्रुपमध्ये मी मेडल आणू शकतो. अच्छा. त्याच्यासाठी तुम्ही दिवसाचा रोजचा किती तास व्यायाम करता? व्यायाम मला 5 ते 6 तास व्हायचे. अच्छा. आणि बाकी अराउंड 6 ते 7 दिवस माझे जेवणाचे व्हायचे दिवसभर. म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन व्हावं असं तुमचं टार्गेटच होतं? नाही, मारणार हेच टार्गेट होतं. अच्छा. होतं, कारण त्या ग्रुपमध्ये मला गॅरंटी होती. अच्छा. मी मागचा विनर आहे त्या ग्रुपचा. मला त्या ग्रुपची गॅरंटी होती की ह्या ग्रुपमध्ये आपण आलो तर 100% गोल्ड मेडल घेऊ शकतो. याच्यासाठी तुम्ही आहार काय घेता? आहार म्हणजे माझा एकदम मी अराउंड 1 किलो चिकन खायचं फक्त. अच्छा. आणि बाकी सगळं सॅलड आणि माझे प्रोटीन सप्लिमेंट आहेत तेवढंच, म्हणजे एकदम कॅल्क्युलेटेड कॅलरी करून मी खायचं सगळं. आणि आराम किती करता तुम्ही? आराम 6 ते 7 तास. अच्छा. आणि बॉडी बिल्डिंग या क्षेत्रातील व्यावसायिक फायदा काय आहे का? व्यावसायिक फायदा आधी काहीच नव्हता. ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळेस टायटल होतं फक्त 1500 रुपये, आणि आता टायटल अराउंड 5 लाखापर्यंत आहे. अच्छा. पण आत्ताचं जर बघितलं करिअर बॉडीमध्ये तर खूप चांगलं आहे, पण कॉम्पिटिशन पण खूप वाढले. अच्छा. त्यामुळे जर कॉम्पिटिटिव्ह लेवलला करायचं असेल तर खूप हार्डवर्क आणि फायनान्सची खूप जास्त गरज आहे. तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन करता याच्यानं? तरुणांना मी एवढंच सांगेन की जे वायफळ तुम्ही वेळ घालवतो वाया किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये आपलं तुमच्या जे जंक फूड खाता तुम्ही, वडापाव असेल त्या गोष्टी असतात, याच्यावेळी तुम्ही फ्रुट्स खाल्ले आणि एखादी जिम चांगली जॉईन केली. बऱ्याच जिम आता कमी फीजमध्ये पण आहेत जिथे चांगला गायडन्स मिळतो. अशा जिम जॉईन केलं आणि अंडर चांगला गायडन्स केलं तर बॉडी बिल्डिंग राहू देईल, पण ॲटलीस्ट तुमची बॉडी चांगली होईल आणि तुम्ही मग एक चांगला युवक जो आपल्या देशाला आता सुदृढ युवकाची गरज आहे, अच्छा, ते तुम्ही बनवू शकाल. ठीक आहे. धन्यवाद सर.